नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 56,000 शेतकऱ्यांकडे शेतीचे कर्ज विविध संकटांमुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच शासनाने अनेक वेळा कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांकडे कर्ज थकले आहे। शेतकरी अनेक दिवसांपासून शासनाने कर्जमाफी द्यावी व सक्तीची कर्ज वसुली बंद करावी ही मागणी करीत आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले। जून 2023 पासून आपल्या कार्यालयासमोर, सिव्हिल हॉस्पिटल नाशिक समोर शेतकरी समन्वय समिती व 938 आदिवासी सहकारी संस्था संघर्ष समिती आणि इतर शेतकरी संघटनेच्या वतीने 18 महिन्यांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। तर नागपूर येथे यशवंत स्टेडियमवर धरणे आंदोलन धरण्यात आले होते। दिनांक 7 जानेवारी रोजी जिल्हा बँकेचे व सहकार अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 100 दिवसाचा वसुलीसाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्णयाने सर्व शेतकरी बांधव नाराज आहे। सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटातील लोकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्यासंदर्भात विधानसभा निवडणुकीत जाहीरपणे सभांमधून व वृत्तपत्रांमधून मुलाखत देताना शेतकऱ्यांना आश्वासित केले, परंतु ह्या धोरणावर अंमलबजावणी झालेली नाही। तर लवकरच मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, सहकार मंत्री, आदिवासी विकास मंत्री, अर्थमंत्री यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नवनिर्वाचित मंत्री दादाजी भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ यांना भेटून कर्ज माफ करावे अशी मागणी करणार असल्याचे सांगितले। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सक्तीची कर्ज वसुली सुरू केली आहे, ती तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी 1 जून 2023 पासून जिल्हाधिकारी नाशिक यांच्या समोर धरणे आंदोलन सुरू आहे। 18 महिने झाले तरी राज्य शासनाने आणि जिल्ह्यातील सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी व सहकार विभागाच्या कुठल्याही मंत्र्याने याची दखल न घेतल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन या ठिकाणी शासनाला जाग यावी म्हणून सुरू करण्यात आलेलं आहे। शासनाने ही सक्तीची कर्ज वसुली मान्य जिल्हाधिकारी यांनी 100 दिवसाचा ॲक्शन प्लॅन जो तयार केलेला तो तात्काळ रद्द करण्यात यावा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी व जिल्हा मध्यवर्ती बँकेने संपूर्ण सक्तीची कर्ज वसुली तात्काळ बंद करण्यात यावी। राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांचं थकबाकीदार शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करावं व 7/12 खाते उतारा विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करतो। कैलास बोरसे, महाराष्ट्र राज्य 938 आदिवासी सहकारी। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।